सो हॅलो एव्हरीवन, आज मी बनवत आहे पनीर बिर्याणी. तुम्ही नेहमीच बघत असाल की चिकन बिर्याणी. त्यामुळे मी आज ठरवलं की आज काहीतरी वेगळं म्हणजे व्हेज असं बनवावं. व्हेजमध्ये काही वेगळं बनवावं काहीच कळत नव्हतं. पनीरची भाजी बनवा. आम्ही विचार केला की पनीर बिर्याणी बनवते. मी घेतलं पनीर ही मी ॲक्च्युली एकटीच कापत होते, एका हाताने मोबाईल पकडलेला. त्यामुळे मला पनीर हे व्यवस्थित कापायला येत नव्हतं. फायनली मी मोबाईल साईडला ठेवला आणि पनीर कापलं. बिकॉज मला एका हाताने हे व्यवस्थित पनीर कापायला येत नव्हतं. तुम्ही बघाल हे मी एक अर्धा किलो पनीर आणलेलं आणि त्यासाठी मी घेतला कांदा फ्राय करायला. कांदा हा पहिला मी मिठामध्ये भिजत ठेवला अर्धा तास. नंतर त्याला चांगला असा पिळून तो फ्राय केला. सिरियसली गाईज, हा जो कांदा आहे ना, हा एवढा टेस्टी लागतो ना, ह्याने ही वेगळीच टेस्ट ॲड केली जाते. इथे मी नंतर दुसरा कांदा हा बिर्याणीसाठी फ्राय करायला घेतला. बिर्याणीसाठी मी पहिला पनीरची अशी ग्रेव्ही बनवून घेतलेली. त्या ग्रेव्हीसाठी हे कांदा आणि टमॅटो फ्राय केले. हे पण अतिशय चांगले असे मी बारीक गॅसवरती खूप वेळ फ्राय करून घेतलेले. आणि त्यानंतर मी घेतला बिर्याणी मसाला थोडा ॲड केला आणि एका साईडला मी तांदूळ भिजत ठेवलेले. आणि त्यानंतर मी त्यामध्ये पनीरला दही, हळद, मीठ, थोडा धना जिरा पावडर, काश्मीरी लाल असं मिक्स करून ठेवलेलं. ती ग्रेव्ही ॲड केली मी त्या कांदा आणि टोमॅटोमध्ये. फायनली त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून त्याला असं थोडंसं शिजवून घेतलं आणि थोडी ग्रेव्ही ही मी साईडला काढून ठेवली. आणि जो माझा राईस होता, तो राईसचा लेयर असा एका साईडला असा वरती लावून घेतला. त्यानंतर पुन्हा जी मी ग्रेव्ही साईडला काढलेली ती ग्रेव्ही पुन्हा टाकली त्याच्यावरती आणि अजून म्हणजे दुसरा लेयर करून घेतला आणि त्याच्यानंतर पुन्हा वरती राईस लावून घेतला. अशी ही लेयर वाली पनीर बिर्याणी मी बनवली. पण गाईस, तुम्ही जर ही बघाल, ही जी ग्रेव्ही होती ना, ही एवढी टेस्टी होती ना, खरंच खूप म्हणजे खूप टेस्टी होती. फायनली राईसच्या लेअरवरती मी लावला थोडासा पुदिना, कोथिंबीर आणि जो आपण फ्राय केलेला कांदा होता, त्याचा असा लेअर लावला. तोही अतिशय छान वाटत होता लेअर आणि दिसायलाही खूप छान दिसत होता आणि टेस्टी, वाव! एवढी टेस्टी होती ना ही बिर्याणी. सिरियसली खूप छान लागत होती ही बिर्याणी. आणि तुम्ही बघाल तर हा जवळजवळ मी 1 किलोचा चं बिर्याणी बनवलेली. आम्हाला दुसऱ्या दिवशी ही बिर्याणी खावी लागली. अशा पद्धतीने माझी रेडी झालेली आहे पनीर बिर्याणी. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.